नमस्कार, मी डॉक्टर शीतल कुमार हिरण, 9 पल्स हॉस्पिटल नाशिक. पेशंटच्या मनात बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं की एकदा पेशंटचं अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झालं तर त्याला रिपीट प्रोसिजर किंवा रिपीट बायपास किंवा रिपीट अँजिओप्लास्टी लागू शकते. तर दुर्दैवाने त्याचं उत्तर हो आहे. पण साधारणपणे 10 ते 20% लोकांमध्ये अशा प्रोसिजर्स किंवा ट्रीटमेंट लागते. अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाल्यानंतर नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये परत ब्लॉकेजेस होण्याची जी शक्यता असते ती साधारणपणे 5% पासून ऑलमोस्ट 25 ते 50% पर्यंत असते. आणि जसं जसं वय वाढतं तसं ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते. त्याच पिरियडमध्ये जर का व्यसन चालू राहिली, व्यायाम नाही चालू राहिला, पेशंटनी गोळ्या वेळेवरती नाही घेतल्या, शुगर कंट्रोलमध्ये नाही ठेवली, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये नाही ठेवलं, तर असा त्रास होण्याची शक्यता आहे ती राहते. त्याच्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याला बायपास सर्जरी नंतरही अँजिओप्लास्टी करून पेशंटचा त्रास हा बरा करता येऊ शकतो किंवा वाईस वर्सा अँजिओप्लास्टी नंतर बायपासची गरज पडू शकते आणि तो त्रास आपण परत कमी करायचा प्रयत्न करू शकतो. पण बेस्ट वे की त्रास होऊ नये म्हणून जर का आपण काळजी घेतली तर या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतील. थँक्यू.